कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांनी सांगली जिल्हा परिषदेच्या बागणी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। सागर यांनी रयत विकास आघाडीकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। बागणी हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। आता बागणीत सागर खोत विरुद्ध वैभव शिंदे अशी बिग फाईट पाहायला मिळणार आहे। वैभव शिंदे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र आहेत। वैभव हे यापूर्वी पंचायत समितीमध्ये सदस्य म्हणून निवडून आले होते। बागणी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या संपूर्ण तरुण मुलांचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, शेतमजूर असेल किंवा विविध जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांचा आम्हाला चांगला पाठिंबा आहे। त्यांच्या विश्वासावरती आम्ही शेतकऱ्यांच्या विश्वासावरती नक्कीच राष्ट्रवादीला तिथं खिंडार पाडून आम्ही बागणी जिल्हा परिषद गट आमच्याकडे आणू। या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा विजय झालेला आपल्याला दिसेल, कारण त्या मतदारसंघातील युवक असेल, त्या मतदारसंघातील शेतकरी शेतमजूर असेल, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोकांनी सागर खोत याची उमेदवारीची मागणी केली आणि म्हणून आम्ही सगळ्या नेत्यांनी एक दिलानं विचार करून रयत विकास आघाडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझ्या मुलाला उतरण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। रायगडमधल्या रोह्यातील वरसे जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कन्या आदिती तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी आमदार अनिल तटकरे आणि अवधूत तटकरे हे दोघेही उपस्थित होते। आदिती तटकरे या गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रवादीत कोकण विभाग युवती संघटक म्हणून कार्यरत आहेत। रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या त्या दावेदार मानले जातात। मात्र कुठल्याही पदाची दावेदार म्हणून नव्हे तर पक्षात काम करत असताना निवडणूक लढवण्याची संधी मिळतेय याचं अधिक समाधान असल्याचं त्यांनी सांगितलंय। तटकरे कुटुंबातील वाद संपले असून आम्ही पक्ष म्हणून एकत्रित काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय। आम्ही एकत्रितपणाने आता काम करतोय पक्षासाठी आणि पक्ष हा सर्वात मोठा असतो, त्यामुळे कुठलाही वाद, कुठलेही गैरसमज सर्व बाजूला ठेवून आम्ही एकत्रितपणाने जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरलो आहोत। एकंदर बंडखोरीचा विषय असतो तो प्रत्येक पक्षामध्ये या घडामोडी होतच असतात, पण पक्ष संघटना, पक्षाचे कार्यकर्ते, ज्येष्ठ पदाधिकारी हे जर ताकदीने उभे राहिले तर तीच खरं तर प्रत्येक पक्षाची एक जमेची बाजू असते। कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या भूमिकेमुळे शेवटच्या क्षणी स्मिता पाटील यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय। स्मिता पाटील या दिवंगत आर पाटील यांच्या कन्या आहेत। अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती। आता सावळज मतदारसंघातून राष्ट्रवादीचे चंद्रकांत पाटील निवडणूक लढवणार आहेत। त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। शेवटच्या क्षणी त्यांना पक्षाकडून एबी फॉर्म देण्यात आला। आताची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसून पक्षविरोधी कारवाई करणाऱ्यांना चुकीचे दिवस आल्याचा आरोप सूर्यकांत दळवी यांनी केलाय आणि शिवसेनेलाच त्यांनी घरचा आहेर दिलाय। दापोली शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच 3 वेळा जिल्हा परिषदेच्या उमेदवारीच्या यादीत फेरबदल करण्यात आला। त्यात शिवसेना नेते रामदास कदम समर्थकांना यादीत इन करण्यात आलंय, तर सूर्यकांत दळवी समर्थकांना आउट करण्यात आल्यानं दळवी गट नाराज आहे। बंडखोरांना उमेदवारी देण्यामागे रामदास कदम यांचाच हात आहे। निष्ठावंतांना डावलण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे, पण आपण निष्ठावान कार्यकर्त्यांबरोबरच राहणार असून गद्दारांना साथ देणार नाही असंही दळवी म्हणाले। बाळासाहेब ठाकरे कधी एकदा निर्णय दिल्यानंतर कधी बदलत नव्हते, पण आता बाळासाहेबांच्या पश्चात हे निर्णय बदलतात। त्यावरून हे सिद्ध होतं की नेमकं यातून काय लोकांना बोध घ्यायचा आहे, काय निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय बोध घ्यायचा आहे त्याचा कार्यकर्त्यांना कळलेला आहे। बंडखोरांवर कारवाई करावं म्हणून सातत्याने 2 वर्ष आम्ही पक्षप्रमुखांकडे आणि पक्षाकडे तगादा लावला, पण उलट त्यांना इनाम देण्यात आलेलं आहे। उमेदवारी आपण बंडखोरांना दिल्या आणि पक्षाची महत्त्वाची तालुका प्रमुखसारखी पदं सुद्धा त्यांना देण्यात आलेली आहेत। रत्नागिरी जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवाच फडकेल असा विश्वास व्यक्त केलाय रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी। रत्नागिरी तालुक्याची शिवसेनेची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली। बंडखोरांना शांत केलं जाईल असंही आमदार उदय सामंत यांनी सांगितलं। माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 22 पंचायत समितीच्या जागा येतात। आजचं एकंदरीत वातावरण बघितल्यानंतर पक्षानं कालच शेवटची यादी जाहीर केलेली आहे आणि माझ्या रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये 12च्या 12 जिल्हा परिषदेच्या जागा आणि 22च्या 22 पंचायत समितीच्या जागा निवडून येतील असं चित्र आहे। आणि रत्नागिरी जिल्ह्याचं जर राजकीय चित्र बघायचं झालं तर मंडणगडच्या टोकापासून राजापूरच्या टोकापर्यंत शिवसेनाच असल्यामुळं पुन्हा एकदा यावर्षी देखील रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा भगवाच फडकेल याची मला पूर्ण खात्री आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।